तर काय म्हणता भावांनो, बरं आहे का तुमचं? तर बरं आहे. आज वातावरण एकदम शांत दिसते. तर तुम्हाला वरी दाखवतो वातावरण कसं दिसते काय नाही. तर पहिला आपण चप्पल काढू. वातावरण एकदम शांत आणि जस्ट मी आत्ता झोपूनच उठलोय. पहिले मी पिंपल्सचं तोंड पेंट ठेवतो जरा. झोपेतून उठूनच आलं मी डायरेक्ट. 4ला उठला मी आलं 15 मिनिटांमध्ये. तर चला आलोच. जिम मध्ये बाहेर काम चालू आहे. तोचा आवाज आहे तुम्हाला दाखवतो बघा. खटखट आवाज कशाचा काय नाही. मी आज आपण मारणार आहे चेस्ट. नाही बोलणार कारण की ते आवाजामुळं आपल्याला जास्त वेळ बोलता येत नाही. तेवढं आपण लवकर वर्कआउट करू आणि घरी जाऊ. तरी चला मी आता पहिलं वॉर्मअप करून घेतो आणि मी चेस्ट मारणार आहे आज आणि ॲप्स मारणार आहे फक्त. रेडी का? तर चला फटाफट वर्कआउट करू. माहिती आहे का, उन्हाळा असून पावसाळ्यासारखं वाटते मला. तुम्हाला तर माझं बोलायचा अर्थ ऊनच नाही दिसलं मला. थंड वातावरण आहे, सगळीकडे सावली आहे, थंडगार आहे वातावरण. पूर्वात येते थोडं काही प्रकाश नाही जिममध्ये. वर्कआउटवर फोकस करू. पूर्ण वर्कआउट झाल्यावर म्हटला तर बोलू आपला टाईम वरती जाऊ ॲप्स मारू. तर तुम्हाला बघा 3 ते 5 ऊन नाही दिसलं तर आता फक्त आपला सूर्यबाबा दिसतो बघा.
आता आपलं झालं बघा एक्सरसाइज, दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली, तिसरी एक्सरसाइजला भेटतो आपण, कारण की आवाज भरपूर मारत होता, मला सांगितलंच आहे मी बघा पहिल्या एक्सरसाइज मध्ये तर तुम्ही बघितलं असेल की 3 मारलं आणि दुसऱ्या एक्सरसाइजला बघा 4, 5, 3 असं मारलं. तर आज एकदम सरळ आहे, ऊन काही नाहीच, 3 वाजल्यापासून तुम्हाला सांगितलं आहे आणि बाबा दाखवला आहे थंडगार. आणि मी तिसरी एक्सरसाइजचा तिसरा सेट करत होतो, माझं बॅलन्स पूर्ण बिघडत होतं का, कारण की वारं मला पुश करायला तर मी विरुद्ध साईडला होतो, वाऱ्याच्या विरुद्ध साईडला, म्हणून वारं मला पुश केलं का खाली पडला तो. आणि मेन गोष्ट म्हणलं तर आज माझं लक्ष नाही असतं, आणि लक्ष म्हणजे लक्ष नाही, असं काही वाट नाही गेलं की मला इथं दुखलं तिथं दुखलं, म्हणजे माझं बोलायचा अर्थ की माझं लक्ष नाही, फक्त दुसरं काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे मला जम नाही गेले लवकरच थोडं. आणि आता बघा सोम, मंगळवार, बुधवार, गुरुवार, आता सकाळी जायचे ते दिवस, आणि नंतर शुक्रवार, शनिवार संध्याकाळी, लगे रविवारी सकाळी चेंजेस केलं पाहिजे हप्त्यातून, कारण की एकाच टायमाला रेग्युलर व्हिडिओ टाकणं पण ते पण मला पण बोर होते आणि तुम्हाला पण बोर होत असेल, कारण की लोकेशन चेंज पाहिजे ना, हप्त्यातून एक बार म्हणा, महिन्यातून एक बार म्हणा, 2 दिवसातून म्हणा, कारण चेंज पाहिजे. 5 वाजता जाऊ, फुल एक्सरसाइज बरं का, ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. विचारायचं नाही की मी कसं काय काढलं माहिती आहे का, कारण की हा खराब झाले, लावून बी काही फायद्याचं नाही. तिने निघाला होता आणि माझं अर्ध लक्ष इकडे चालतं, त्याच्यामुळे मी हे हातातून काढून टाकलं, लावायची काही गरज नाही त्याला, म्हणजे दुखत नाही, एकदम प्रॉपर मजबूत झाले आहेत. एक्सरसाइज कंटिन्यू केल्यापासून मग करण्याच्या पहिलं वर्कआउट पुशअप मारताना माझ्या हाताला काही त्रास नाही, एकदम असं कंटिन्यू मारायचं झाप असं मला वाटलंच नाही माझ्या हाताला त्रास होते, म्हणून म्हणलं चला आता काढून टाकावं. आणि ह्याच्यामुळं दुर्लक्ष होलं, 10 का 11 मारले. आता दुसरी एक्सरसाइज म्हणजे दुसऱ्या सेटला बघू किती मारते काय. आणि दुसऱ्या सेटला मी 11 मारलं, मला काय वाटत नाही, एकदम झपाझप मारतो, असं वाटतं की बच्चू का खेळे. मला तर कसं माहिती आहे का, प्रॅक्टिस करून माझ्या हाताला पण काय वाट नाही गेले, माझ्या हाताला पण वाट नाही गेले. तिला 5 मारायचं म्हणतं माझ्या जीवावर यायचं, 11 मारतोय, काही दिवसानं 50 पस्तर नेऊ, हे आपलं चॅलेंज आहे बरं का. दुसऱ्या सेटला एकदम इझी मारलं, तिसऱ्या सेटला बघू, मला वाटतंय पाणी पडणार, उन्हात कसं पाणीच पडते, जाऊ द्या, कारण की उद्या सकाळी पाणी पडो ना पडो. म्हणाल तर भावांनो 15 पस्तर जाणार म्हणून वाटत नव्हतं की मी आजच, आणि तिसऱ्या सेटला मी 15 मारेन. 15 एकदम हव्यासारखं मारले, 2 हाफ मारला असेल तर तसं फील केले फुल, आणि 2 हाफ होत जात आहे. आणि उद्या सकाळी बघू सकाळी वातावरण कसं आहे काय नाही, मस्त जायचं उद्या 5-5:30 तर वाजतील जायला, बघू सकाळचं वातावरण कसं दिसते का नाही, आणि सकाळी आपल्याला जमेल का नाही, काम लोकेशन चेंज करायचं, पण मोठ्या गार्डनला चालतं, त्या गार्डनला जाऊ. उद्या सकाळी आम्ही स्ट्रेचिंग करून घेतो,